सो अमृतसरवरून पूर्ण नाईट जर्नी करून आम्ही पोहोचलो सकाळी मनालीमध्ये. लाईक मनालीच्या अलीकडे एक स्टॉप होता, ते स्टॉप घेतला आणि नाश्ता वगैरे केला. तर आता आपली जर्नी सुरू होते मनालीकडे आणि आपण एक्सप्लोर करणार आहेत मनालीतले काही प्लेसेस. तुला एवढी कमी आवडते तिकडे कर ना कॅमेरा. तुझ्याकडे नाही आहे कुठे मग दुसऱ्याकडे, इथेच कॅमेरा. आपण लवकर यायला हवं. अरे भाई ती लोक आधी षडयंत्र रचत होते की आपण लवकर यायचं, लवकर सीट पकडायची. किती फालतू सीट पकडायचं त्यासाठी मागे बाकीची गॅंग रे. युअर पॉइंट ऑफ अट्रॅक्शन. काय बोलला? हाय, आता आमचा ब्रेकफास्ट चाललोय. आता आमच्या अजून लागणार आहे. नाही आता बरं वाटतंय. आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट वगैरे केलाय, जरा बरं वाटतंय. ऊन वगैरे पडलंय मस्त, थंडी काय लागत नाहीये. हिला खूप थंडी लागते मग असं तिचं तर कुल्लूनंतर आम्ही पोहोचतोय मनालीला आणि समोर दिसतंय ते आहे आमचं हॉटेल, याचं नाव आहे रस्टिक वूड्स. आणि इथे आमचा स्टे असणार आहे बहुतेक 2 दिवस आणि इथूनच पुढची आमची जर्नी असणार आहे जे बाकीचे प्लेसेस असतील तिथे. तर चला तुम्हाला दाखवतो आमचं हॉटेल. आम्हाला आता मनालीमध्ये रूम मिळाली आहे आमची फायनली आफ्टर वेटिंग फॉर अन आवर. आणि रूम इतकी सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो मी. ची रूम, एक बेड, कोच आणि हा व्ह्यू बघा. वा, दिस इज अ व्ह्यू फ्रॉम आवर विंडो. सो हॉटेलचं नाव आहे रस्टिक वूड्स आणि हा व्ह्यू आहे बाल्कनीमधून. इथे आमचा स्टे आहे. सेक्सी ठीक आहे चालतंय, एवढं चालते. सेक्सी व्ह्यू बोलणारा मुलगा हा आहे नरेश चंद्रे. सेक्सी तर आहे, मस्त दिसतंय. वा, तू काय आमच्या रूम मध्ये आली का? मध्ये गेल्यास कम्पॅरिझन करतो. तुम्हालाच पाहिजे का चांगल्या गोष्टी? मी आवाज पण दिलेला, मला वाटतं तुम्ही ऐकला नाही. शूज घाला तेवढा विचार करतोय, पण जॉब स्विच करा तर विचार करत नाही अजून. विचार पडले लाईफ मध्ये काय झालं त्याला काहीच पडले नाही. ऑन रेकॉर्ड बोलतोय यूज करतो. बाकी आमचा पसारा, सूरज कदमची बॅग बघा किती पसाराने भरलेली आहे. नुसते कपडे. आणि मी बघा कालचे कपडे घातलेत. आणि मी कालचेच कपडे घातले अजूनपर्यंत. ते दाखव बिराडकडे. चालू हिडिंबा टेम्पल कडे. आमच्या ग्रुपचा फोटोशूट चालू आहे. नरेश आणि सूरज आर बिझी विथ फोटोशूट. मी फक्त बघायचं काम करतोय, कारण माझा फोटो काढायला कोणच नाहीये. काढा आहे त्याचे फोटोग्राफर, तिने मस्त 2-3 फोटो काढलेत. तिने चांगले काढले. तिचा अकाउंट पण आहे, ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, त्याला फॉलो. नाही, नकोय मला, नकोय. ठीक आहे. बघा फोटो हौसी सूरज नरेश. लाज ना लज्जा त्यांची.
बघितले फोटोला हवसले नुसते इकडून तिकडून तिकडून इकडून अँगल. आता आमची लगबग चालली जागा पकडण्यासाठीची आणि इथे येऊन तांबडे दरवाजाच्या इथे ही सीट कोण घेईल सीट, कारण काल आम्हाला रात्री एवढी बेकार अवस्था झाली की आम्हाला प्रॉपर सीटच भेटले ना. अर्धे लोक पाठीमागे अर्धे लोक पुढे. मी तर पुढेच बसतो तसं म्हणा, बट बाकीचे लोक पाठीमागे होते, 3-4 लोक पुढे. थंडीने आमची पार वाट लावून टाकली होती. आम्ही पोहोचलोय हिडंबा देवी टेम्पलच्या इथे आणि आता चाललोय आम्ही चालत. आय थिंक ते 200 का 300 मीटर लांब आहे. आमची गाडी पार्क केली आणि आता मस्त चालत चाललोय आमच्या ग्रुपसोबत. आमचा ग्रुप हिडंबा देवी नंतर टेम्पल नंतर आम्ही जाणार आहेत मॉल मार्केटमध्ये. ते शॉपिंग वगैरे करू शकतो आपण. नाही थोडा बघूया आता. मी रेअर कॅमेरा आणि तुम्हाला दाखवतो काय असं कसं आहे. स्टेज टाकलेले आहेत हिडिंबा देवी टेम्पलसाठी. आय डोंट नो किती स्टेज आहेत. बघू किती चालत जायला लागते. फक्त 2 मिनिटं. आमच्या ग्रुपमधल्या मुली थकल्या आहेत. त्यांना बहुतेक ट्रेकिंगची वगैरे चालायची सवय नाही स्टेअर्सवरून. सो आणि हे थोडं हिडिंबा टेम्पल ॲल्टिट्यूडवर आहे जास्त, त्यामुळे त्यांना दमल्यासारखं होतं आहे, श्वास घ्यायला त्रास होतो आहे. सो त्यांना धीर देत आम्ही चाललो आहे हिडिंबा टेम्पलकडे. चलो चालायला खूप काय नाही, चांगलं आहे एकदम मस्त. फ्रेश हवा आहे, एअर आहे. आणि हे देवदारचे वृक्ष आजूबाजूनी उंच जे शोभा अजून वाढवतात निसर्गाची सौंदर्याची. किती सुंदर दिसते बघायला. आणि याच देवदारच्या वृक्षामधून हिडंबा टेम्पलकडे जाण्याचा मार्ग आहे. दोन्ही बाजूंनी हे रेल्स आहेत लोखंडी आणि इथून मस्त पायऱ्या बांधल्यात. आय थिंक लंडनला पण असंच काहीतरी आहे, दगडाच्या पायऱ्या मस्तपैकी. स्वच्छता पण आहे, पण काही आपले टुरिस्ट असतात ते हे असे बाटला वगैरे कचरा करतात. सिविक सेन्स इज द एनिमी फॉर इंडिया. शुअर. आय थिंक ते नेहमीच टुरिस्ट असतात. आता सुद्धा थोडीफार गर्दी आहे, टुरिस्ट लोक आहेत खूप. मंदिराच्या आजूबाजूने दिसतंय. दाखवतो. सो दर्शनासाठी आपल्याला असं लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि मग अगदीच आम्हाला 5 मिनटामध्ये 5 का 6 मिनटामध्ये दर्शन मिळालं. आणि खूप गर्दी होती ऑफ सीझन असल्यामुळे. आणि समोर दिसते ते इथे आपल्याला मूर्ती दिसते डिरेक्टली समोरून. मुखदर्शन होऊ शकतं तुम्ही ते उभे राहिलं समोरूनच, तर रांगेत राहायची गरज नाही तशी. सो तिथेच एक बाजूला दगडावर मी गेलो आणि पाहिलं की किती गर्दी. आणि हे गर्दी बघून मला अक्षरशः दादर स्टेशनची आठवण झाली की भाई एका मंदिराच्या इथे इतकी गर्दी कशी असू शकते. लाईक टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे इतकी गर्दी अपेक्षित असायला पाहिजे, बट आय डिडंट एक्सपेक्ट की एवढी गर्दी असेल. खूप असं मच्छी मार्केट वाटत होतं तिथे, लाईक वाटत होतं की मंदिरामध्ये आलो आहे. बट ठीक आहे, लाईक वी आर इंडियन्स अँड होतं गर्दी. आय एम ट्राईंग टू गेट सम गॉसिप्स हेअर. बघूया काय होते. ते तर तू प्रत्येक वेळी बोलता मस्करी घेताला माहिती. तुम्ही सगळ्यांचं इन्सर्ट नाही करत जाऊ माझ्या आवाज. इथे आमचा फोटोशूट चालू आहे. 100 रुपये ड्रेस आणि सोबत फ्री त्याच्यावर. अंधार आहे तर डेडिकेशन बघा यांचं की फ्लॅश लाईटवर मोबाईलच्या चालू यांचं फोटोशूट. इथे हाऊस असेल म्हणजे. ही बघ असली नसली ही बघ. तसं खरं आहे ना की
कपडे घेतले तसं काय बोलतच नाही वेगे वेगे जाऊन डोंगरावर जाऊन इशारा येत रे फुली ससा तुम्हाला पण काढायचंय सस्यासोबत तर गप्प बस सो रात्री आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलमध्ये आणि बाल्कनीतून नजारा काही असा दिसत होता. शांतता आणि नदीचा आवाज. सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की 5 वाजता रेडी होऊन यायचं, कारण आम्हाला जायचं सोलंग व्हॅलीला सकाळी सकाळी. कारण नंतर जर लेट केलं 7-8पर्यंत तर खूप गर्दी असते, ट्रॅफिक असते, त्यामुळे रिटर्न यायलासुद्धा उशीर होतो. मी तर उठलो आहे 4 वाजता, कारण मी थोडा लवकर झोपलो होतो. माझे मित्र गप्पा मारत बसले होते आणि ते आता झोपून राहिले. त्यांना मी उठवायचं ट्राय करते बट उठतच नाहीत. त्यांना हलवून मी उठणार आहे. अजून झोपून राहिले, कारण मी उठवायचा प्रयत्न केला, उठतच नाही. सूरजला आता मी उठवलं, तो गेला आता टॉयलेटमध्ये. आणि रूममध्ये असा एक मुलगा असतो की जो अलार्म लावून ठेवतो बट स्वतःच उठत नाही. त्याचे 2 अलार्म वाजून गेले आणि आम्ही उठवायचा ट्राय केला बट स्वतः उठत नाही. ते 2 अलार्मनी मला इरिटेट झालं बट हा काय उठला नाही. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही चाललोय सोलंग व्हॅलीच्या दिशेने. बट गोष्ट अशी झाली की सोलंग व्हॅलीमध्ये बर्फच नव्हता, तर आम्हाला दुसरीकडे जावं लागलं त्या ठिकाणी. बघूया. तर आज चाललोय सोलंग व्हॅलीला. स्नो जॅकेट वगैरे घालणार आहेत, मला स्नो सूट घालण्यासाठी. आणि तुम्ही बघत असाल की पाठीमागे सगळे लोक स्नो सूट घालत आहेत, शूज घेत आहेत, कारण आम्हाला जायचं आहे बर्फामध्ये. आणि प्री रिक्विजिट आहे की स्नो सूट. झिप प्लॅनिंग करणार आहोत. वी आर ऑल रेडी. मजा येते, खूप एक्सायटेड आहोत. बघू आता कशी मजा येते. नराची असं वाटतं मला थोडी फाटलेली आहे. खाली नदी बघून खूप फाटणार आहे. दाखवलं तुम्हाला नदी. नेक्स्ट पण हा पैकी नेक्स्ट प्लॅनिंग जी आय थिंक 1 किलोमीटर आहे टोटल. लाईक जाऊन 500 मीटर आणि येऊन 500 मीटर. मजा आली. आणि हिनी मला उलट पालट केलं बरं. मला बॅलन्सच नाही भेटला भाई. काय केला भाई, कसला बॅलन्स नाही झाला तू सरळ. तुझा वजन बघ, माझा वजन बघ. आता मी असा फ्रंट कॅमेरा घेतो. फ्रंट कॅमेरा मी काढतो. ओके रेडी या 1 2 3 चलिए पैर आगे. मजा आली. इकडे हो बाबा. सो आता आम्ही सोलंग व्हॅली मागे सोडलेला, कारण तिथे बर्फ नव्हता. थोडं पुढे आलोय. आता आम्ही जातोय अटल टनलमधून. अटल टनलच्या पुढे आहे कोकसर. कोकसरचे ते बर्फ आहे आणि तिथेच आम्ही काही ते एन्जॉय करणार. पुढे त्यांचं काहीतरी उत्सव असल्यामुळे मार्ग बंद आहे, त्यामुळे आम्हाला तिथेच एन्जॉय करावं लागणार आहे. कुठे आहेत काय माहिती, नेटवर्क गुगल मॅपची लोकेशन दाखवत नाही. मला पुढे एंट्री नाही, त्यामुळे आमचा पचका आला आहे. तर आम्ही चाललोय तिकडे, डोंगर दिसतो तिकडे चालत चालत चाललोय. बघू ते काय भेटतंय का मस्ती वगैरे करायला. स्नेहा आहे काय आपल्यासोबत मस्ती करायला. स्नेहाची मस्ती वेगळी असते.
नसतं, कधी कधी स्वतःच्या मनात जाऊन करायचं असतं. समजलं का? ते तर आहे भाई. नरेशने पहिल्यांदा बर्फ बघितलाय, तो बर्फ खातोय, तो त्याला हागायला असतं लोक. तिथे पाणी भेटत नाही तर लोक त्याला घेऊन डायरेक्टली टाकतात त्याच्यावर. घरातून फ्रीज मधून बर्फ आणलाय. आम्ही चाललोय खाली खाली नदी दिसते का, तिकडे चाललो होतो आम्ही. चला जाऊया. चला जाऊया. किती हे दिसतंय रे मस्त, ब्ल्यू 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 दिसतं सगळीकडे. नरेश तिला पकड बर. सुपला शॉट. अरे अरे आलू 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 आलू. हे आता ते किरणच्या मध्ये आणि नरेशच्या मध्ये बर्फाचे युद्ध. एक साईडला नरेश, एक साईडला किरण. बघूया कोण जिंकतंय, कोण कोणते किती बर्फ मारतोय. मी जिंकलो. नरेश जिंकलेला आहे असं त्यांनी घोषित केलं आहे, कारण किरणने मागा घेतलेली आहे. मी जिंकलो, तुला मान्य करावं लागेल. दया केली बोलते. मी जिंकलो, तुला मान्य करावं लागेल. मी कसं मान्य करू? नाहीतर हे बघ, तू जिंकला, तू जिंकला, तू जिंकला. आजची गो तुझ्या रोज आहे आता. बर्फ खाण्याचा प्रयत्न करतो. पेंग्विन 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 पेंग्विन. उलटा पेंग्विन. मजा आली. झालं. कशी पोज आहे आता, पोज शिका. कशी पोज कशी देणार तू? मागून पुढून सगळीकडून चाललंय. कर कर कर. बघितलं किती चालू आहेत त्याच्या अंगामध्ये. पॅन्ट अशी खाली गेली त्याच्या ट्रप खाली आले बोल. खाली पॅन्ट अशी असं वाटतं खाली गलते का तुझी, एकदम खाली आली पॅन्ट. असं वाटतं बोच एकदम खाली, बोचा खाली सरकत चालू. मी लावलं नव्हतं तिकडे त्यांचं कपल शूट सुरू आहे, सूरज आणि स्नेहाचं. तेव्हा बाजूला बसले एकदम. सूरज नरेश इकडे बघा जरा. असं वाटतं सूरज प्री वेडिंग आला काय? प्री वेडिंग चालू आहे का? प्री वेडिंग. सगळे मॅगी खातात. त्या खायला हे दाखव पाठीमागे व्ह्यू, समोर मॅगी, बाजूला ही. एवढा खूप लिपस्टिक लावतोय. लिपस्टिक नाही, लिप बाम. लिप हा रेड पण नाहीये. लिपस्टिक मला थोडस मी एकटा नाहीये. तू टिक्का लावून घे. पोट फाटले तिथे, त्यामुळे लावायला लागतं. अजून काहीतरी फाटले पण लावू शकतो असं काय? माझ्याकडे फेविकॉल देऊ का? नको. इन्स्टॉल केले? नाही नाही केले नाही केलं. आवाज आला. बंद केले. काय करू लागला? दाखव कसे. 1 2 हे दिसत दिसायला पाहिजे ना. तू दिसत नव्हतं तुझं, आता दिसतंय. दबंग शूट चालू आहे इथे. सो कोकसरवरून आम्ही रात्री पोहोचलो आमच्या हॉटेलमध्ये आणि आम्ही थोडं मोमोज मागवायचं ठरवलं, पण तिथलं खाऊन खाऊन कंटाळा आला होता. तो आमची ही मोमोज पार्टी सोबत आम्ही मस्त गाणी लावली होती टी व्हीवर. एन्जॉय करा. चेहरा पाहिजे. घर पे सवाल है जीना फिलहाल है.
नूर बनो मेरी चली ससुराल में, अखियों में पानी ले गई, दुआ में मिट्टी गुड़दानी ले गई, कबीरा मान जा रे फकीरा